कथेचं नाव आहे युगंधर. लेखक आहेत शिवाजी सावंत. श्रीकृष्ण भाग 18. आता कितीतरी समाधानी झालेल्या बाबांची चर्या उजळली. माझ्याजवळ येत माझे दोन्ही हात अत्यंत प्रेमभराने त्यांनी हाती घेतले. ते हळुवारपणे थोपटून माझे बाबा, आचार्य सांदीपनी आणि भगवान परशुरामांची आठवण व्हावी अशा नादमय शब्दात म्हणाले, श्रीकृष्ण, यादवांच्या 18 कुलातील प्रत्येक पराक्रमी योद्ध्यानं सदैव एकमेवच श्रेय समोर ठेवलं आहे. सर्व यादवांना आणि 16 महाजनपदांना ललामभूत होणाऱ्या वासुदेव या सर्वश्रेष्ठ उपाधीची प्राप्ती करण्याचं. माझं वसुदेवाचा वासुदेव होण्याचं स्वप्न कधीही साकार नाही झालं. पुत्रा, माझं ते अपूर्व स्वप्न तू करशील काय साकार? त्यासाठी लागणारे सर्व निवडक सद्गुण व सुलक्षणं तुझ्या ठायी एकटवलेली मला स्पष्ट दिसतायत. करशील काय एवढी माझी ही अपूर्ण इच्छा पूर्ण? त्यांच्या डोळ्यातले डोळे भिडवणाऱ्या एक अपार आणि अनाकलनीय आत्मविश्वासानं मी म्हणालो, बाबा, मी अवश्य वासुदेव होईन. त्यासाठी करावे लागतील ते अपार परिश्रम करीन मी. त्यासाठी सर्वदूर अथक भ्रमंती करीन. सर्व माझ्या देहाचे अवयव आहेत असं जाणून भेदभावांच्या पलीकडे सर्वांना प्रेमच देईन. प्रेमयोगाने माणूस मिळवीन. त्यासाठी लागणारा ज्ञानाचा कण निष्ठेने वेचीन. वासुदेवाला शोभेल अशा अलिप्त आणि विसर्जनाच्या भावनेचं प्रत्येक कृत्य करीन मी. बंदिस्त कारावासात जन्म घेतला असला तरी जीवन सदैव मुक्त ठेवीन मी. तुमचा श्रीकृष्ण वासुदेव झालेला अवश्य बघाल तुम्ही. काही एक निर्धारानं मी माझ्या मात्यापित्यांना वंदन केलं. त्या दिवशी माझ्या शयनागाराकडे जाताना माझ्या मनाच्या गाभाऱ्यात चक्र सुदर्शनाच्या स्वर्गीय मंत्रांची लय गुंजत राहिली. रात्री शय्येवर पडून माझ्या गुलाबी तळहातावरील शंख, मत्स्य, ध्वज आणि स्वस्तिक चक्र हे चिन्ह निरखताना छातीवरच्या केशमय वत्सचिन्हावर हात फिरवताना एकच शब्द माझ्या अस्तित्वाला वेढून गरगरत राहिला, वासुदेव, वासुदेव. दुसऱ्या दिवशी यादवांच्या राजसभेत अमात्य विप्रोतींनी महाराज उग्रसेनांना एक निवेदन सादर केलं. अत्यंत महत्त्वाचं होतं ते. महाराजांच्या लगत उजव्या हाताशी बसलेल्या बाबांकडे हात निर्देश देत ते म्हणाले, वसुदेवांना भेटण्यासाठी त्यांच्या भगिनी चेदी महाराज दमघोषांच्या पत्नी श्रुतश्रावा देवी शुक्तिमती नगराहून मथुरेत आल्या आहेत. काही महत्त्वाच्या चर्चेसाठी चेदी राज्यातून त्या आल्या आहेत. त्यांना सादर करण्याची अनुज्ञा व्हावी. मी आणि दादा ते ऐकून एकमेकांकडे बघत राहिलो. बाबांच्या भावंडातील ज्येष्ठ भगिनी, आमची मोठी आत्या आज आम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळणार होती. मथुरेच्या स्वागतमंत्र्यांनी चेदींच्या महाराणींना आमच्या आत्तेला सन्मानानं सभागृहात सादर केलं. उग्रसेन महाराजांना भेटवस्तू देऊन अभिवादन करीत चेदींच्या महाराणी श्रुतश्रवा देवी सभागृहातील यादवांना, त्यातल्या त्यात बाबांना उद्देशून म्हणाल्या, मथुरेची मी माहेरवाशीण आहे. माझा पुत्र शिशुपाल माझा आणि महाराजांच्या ऐकण्याच्या पलीकडे गेला आहे. गिरिवज्राचा मगध सम्राट जरासंधाला मिळाला आहे. त्याच्यासह नुकताच त्यानं या श्रीकृष्णाचा पाठलाग केला. गोमंत पर्वतावर अकीर्तीचा पराभवही त्यानं पत्करला. कसाबसा प्राण वाचवीत परतला आहे तो. माझी यादवांना, वसुदेव दादाला आणि विशेषतः श्रीकृष्णाकडे मागणी आहे की त्यांनी माझ्या अविचारी पुत्राचे सर्व अपराध क्षमा करून पदरी घ्यावेत. महाराज उग्रसेनांना हे सर्व अनपेक्षित होतं. त्यांना काय उत्तर द्यावं तेच समजेना. ते वसुदेव बाबांकडे अपेक्षेने नुसतंच बघू लागले. बाबा तर नात्याच्या गोत्यात अडकलेले मला स्पष्ट दिसू लागले. ही कोंडी लवकर फुटायला पाहिजे होती. मला उठणंच भाग होतं. आता एखादी गोष्ट समोरच्याला समजेल असं पटवून देण्याचा मला सरावच झाला होता. मी तत्काळ उठलो. सभागृहावर दूरदृष्टी फिरवत म्हणालो, यादववीर हो, चेदींच्या महाराणींचं निवेदन माहेरवाशीण म्हणून यादवांनी मान्य केलंच पाहिजे. मी ते आनंदाने मान्य करतो.
सर्वांच्या वतीने मी वंदनीय आत्याबाईंना भरल्या यादव सभेत वचन देतो. त्यांच्या पुत्राचे, माझ्या आतेबंधू शिशुपालचे चांगले 100 अपराध मी मूक राहून सहन करीन, क्षम्य मानीन. 101वा अपराध मात्र त्याला कधीच करता येणार नाही. ती दक्षता मात्र त्यानं घ्यावी, नाहीतर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. आत्याबाईंनी या आश्वासनावर संतुष्ट असावं. 4 दिवस यादवांचा पाहुणचार घेऊन मजच शुक्तिमतीला परतावं. महाराज दमघोषांना आम्हा सर्व यादवांचं सादर अभिवादन सांगावं. आत्याबाई समाधानानं परतल्या. आताशा मला का कुणास ठाऊक वज्रातील गोकुळाची प्रकर्षाने आठवण येऊ लागली. जवळ असूनही मला तिकडे जाणं मात्र शक्य नव्हतं. एकदा तिथं गेलो की परतणं अवघड होतं, आणि दुसरं म्हणजे गोकुळ सोडल्यापासून माझ्या झालेल्या आमूलाग्र पालटामुळे गोकुळवासी, गोप-गोपिका माझ्याजवळ पूर्वीच्या मोकळेपणानं कधीच येणार नव्हत्या. त्यांच्या मनाच्या कुपीतील गोपाळकृष्णाला धक्का लावण्याचा माझ्यातील श्रीकृष्णाला कसलाही अधिकार नव्हता. यासाठी मी, बलरामदादा, रेवती वहिनी, बाबा व थोरली असे चर्चा करीत बसलो असताना दादाच्या प्रसन्न वृत्ती बघून मी विषय काढला. म्हणालो, तू एकदा वज्रात जाऊन ये. कसं दादा? नंदबाबा, तिथली थोरली आई, आपले बालपणीचे सर्व सवंगडी आणि गोपगोपिकांना भेटून ये. त्यांची विचारपूस करून कुशल घेऊन ये. आणि एक कर, जाताना इथला यादवांचा राजवेश नको धारण करूस, वज्राचा, तो माझा प्रिय गोपांचा साधा वेश अंगी चढवून त्यांच्यासारखंच होऊन जा. तरच ते तुला ओळखतील, आपल्या मानातील, आपला मानतील, मनमोकळे बोलतील तुझ्याशी. मी सूचना दिली तसं दादा वज्रात जाऊन सर्व वज्रवासियांचं कुशल घेऊन आला. जरासंध आणि त्यांच्या मागधांच्या आक्रमणाचं संकट निवारल्यानं सांप्रत मथुरा निर्धोर होती. दिवस आनंदात चालले होते. मी, दादा व उद्धवासह रथ घेऊन संध्याकाळी हटकून यमुनेवर फेरफटका टाकत असे. अशाच एका फेरीत दादानं मला कोड्यात टाकणारा प्रश्न केला. धाकट्या, मला चांगलं विवाहाच्या साखळीत गुंतवलंस. तुझं स्वतःचं काय? तुझ्यासारखं मला कुठल्याही राजाचं असं आमंत्रण आलेलं नाही दादा. आलं असतं तर केला असता विचार मी त्याचा प्रश्न सहज परतवून लावला. त्या दिवशी राजवास्तूवर परतताच अमात्य विप्रोतीने एक चमत्कारिक वार्ता आमच्या राजकुटुंबासमोर ठेवली. खालच्या मानेने ते म्हणाले, विदर्भाच्या भीष्मक तथा हिरण्यरोमन राजानं आपली कन्या रुक्मिणी हिचं स्वयंवर मांडलं आहे. मात्र त्याचं आपल्या शूरसेन राज्याच्या यादवांना निमंत्रण नाही. उग्रसेन महाराजांनी विप्रोतींना विचारलं, अमात्य, का नसावं आमंत्रण भीष्मकाचं यादवांना? असा कसा जरासंधाच्या पूर्ण कह्यात गेलाय हा भीष्मक? बाबांनी त्या प्रश्नाला पाठिंबा दिला. अमात्य विप्रोती उत्तर देताना चाचरले. म्हणाले, तशी विदर्भ कन्या लहान आहे आणि कौंडिण्यपुराहून मथुरा खूप दूरही आहे. नसेल आलं त्यांच्या लक्षात आपलं राजकुल. कसं शक्य आहे हे अमात्य? नुकतंच आम्ही त्यांच्या राज्याजवळून परतलोत. दक्षिण देशीच्या करवीरकर शुगालाला वधून बलरामदादानं आपला विचार ठामपणे मांडला. मी सांगतो, वैदभिर्यांचं का आमंत्रण नाही यादवांना ते? आपले आद्य कुलपती यदू महाराज हे शापित आहेत म्हणे. त्यांच्या पित्यापासून, ययातींपासून शापामुळे हे घडलं आहे म्हणे. यादवांच्या क्षत्रियत्वाचा लोप झाला असं सर्व मानतात. वैदर्भीय समतोल प्रतिष्ठेचे मानत नाहीत आम्हा यादवांना. मी सर्वांचं ऐकून घेतल्यानंतर चर्चा मूळ रोखावर आणत शांतपणे म्हणालो, अमात्य चमकले. म्हणूनच आमंत्रण नसतानाही या स्वयंवराला जायचंच असं मी पक्क ठरवलं आहे. दादाला इथं मथुरेच्या रक्षणासाठी मागे ठेवणार आहे मी. जरासंधाला मिळालेला राजा भीष्मक आणि त्याचा भृगुश्रेष्ठ परशुराम शिष्य रुक्मी, त्यांचे बंधू रुक्माली, रुक्मेश, रुक्मकेतू, रुक्मबाहू यांनी साक्षी ठेवून विदर्भकन्या मथुरेत आणीन मी. प्रथम साम, दाम, दंड सर्व उपाय योजून, नाहीतर शेवटी क्षत्रियांनी गौरवी असलेला हरणाचा मार्ग पत्करू बलाने.
मी काही एक ठाम निर्धाराने बोललो. यादवांचे राजमंडळ ते ऐकून आता कुठं निवांत झालं. केवळ दोघेच अचूक बोलले. उद्धव म्हणाला, तुला शोभणारा निर्णय आहे हा तुझा. दादा म्हणाला, निर्धोक जा, मी सांभाळीन मथुरा. कार्तिकी पौर्णिमा तोंडावर ठेवून आमचं निवडक सैन्य मथुरेच्या सीमेतून बाहेर पडलं. पुन्हा एकदा दंडकारण्याच्या वाटेला लागलं. पूर्वी परशुरामांच्या भेटीच्या अनामिक ओढीनं मी हे निबिड अरण्य एकदा सहज ओलांडलं होतं. यावेळी ते पुन्हा ओलांडणार होतं. तसंच सहज मी अद्याप न पाहिलेल्या विदर्भकन्येच्या प्राप्तीसाठी. आमच्या या सेनेत अनाधृष्टी, सात्यकी, उद्धव, अवगाह, शिनी असे सर्व 18 यादव कुलांतील निवडक योद्धे होते. यावेळी आम्ही मार्ग बदलून कुंतीभोज राज्यातील चर्मणवती नदी ओलांडून निषादांच्या राज्यातून चाललो. पुन्हा दंडकारण्याचा खडतर प्रवास केला. मासाभराने आंध्रभृत्य राजांच्या विदर्भात उतरलो. कौंडिण्यपूर आंध्रभृतांचं राजनगर. नगराच्या सीमेलगत भीष्मक राजाच्या राजकोटाबाहेर स्वयंवरासाठी आलेल्या अनेक निमंत्रित राजांची शिबिरं पडलेली होती. जरासंध, शिशुपाल, शाल्व असे राजे होते. तसेच उत्तर व पूर्वेकडील पांचाल, वत्स्य, मत्स्य, विदेह, कोसल, अंग, वंग, त्रिपुरा, उत्कल अशा दिशींचे राजेही होते. या सर्व तळातून एकमेकांच्या वार्ता उचलण्यासाठी गुप्तचर चपळ कारवाया करू लागले. सर्व शिबिरांमधून निरनिराळ्या राजांची नावं संभाव्य विदर्भ जमात म्हणून घेतली जात होती. एकाही गटात आम्हा शूरसेन यादवांचं नाव कुठेही चर्चेत सुद्धा येत नव्हतं. आलं तर जुन्या शापाचा हटकून निर्देश करून चटकन ते वरच्या वर उडवून लावलं जाई व चर्चा तत्परतेने दुसरीकडे नेली जाई. स्वयंवर 4 दिवसावर येऊन ठेपलं तसा त्याचा ताण वाढला. आम्हा यादवांना एकाच गोटातून आशयदायक वार्ता हाताशी लागली होती. तो गोट होता क्रथ कैशिक राजाचा. आम्हाला क्षत्रियत्वहीन मानून खड्यासारखं वगळून स्वयंवरातून बाहेर काढलं जाणार हे त्या राजाला मुळीच आवडलं नाही. त्यानं आपलं अमात्य पाठवून आम्हाला त्याच्या नगरीकडे सगौरव पाचारण केलं. तिथं सात्यकी अनाधृष्टींच्या समक्ष आपलं राज्य क्रथकैशिकानं मला दिलं. राजपुरोहितांच्या हस्ते आपला मुकुट राजसभेत सर्वांसमक्ष माझ्या मस्तकावर चढविला. एवढं लांब दंडकारण्य ओलांडून आल्यानंतर केवळ एका क्षुल्लक कारणासाठी परतणं म्हणजे सोबतीच्या यादवांच्या पराक्रमाला नाकारणं होतं. म्हणून क्रथकैशिकांचं राज्य मी स्वीकारलं. जीवनात कधी नव्हे ते मी एकदा सिंहासनरूढही झालो. क्रथकैशिकाच्या आग्रही प्रेमभावानं मी रीतसर विधियुक्त राजा झालो. पुन्हा त्याचं व आमचं जोडसैन्य घेऊन कौंडिण्यपूरच्या सीमेवर परतलो. आता खरं तर विदर्भकन्येच्या स्वयंवरात भाग घ्यायला आम्ही अधिकृतपणे पूर्ण पात्र झालो होतो. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या स्वयंवराची वाट बघत शिबिरात थांबलो होतो. हे स्वयंवर प्रत्यक्षात मात्र झालंच नाही. त्या रात्रीच जरासंध, शिशुपाल, शाल्व यांनी राजकटाची गुप्तचक्र फिरवली. सर्व उपस्थित राजांची बैठक घेतली. जरासंध आणि शिशुपाल त्या बैठकीत त्वेषानं माझी अवहेलना करणारं लागट बोलले. त्यांनी बैठकीनंतर एकांगी असा भीष्मक पुत्र रुक्मीला संदेश धाडला की कुणीतरी राजा केलेल्या पराभूत गवळी श्रीकृष्णाला या स्वयंवरात आमच्यासह एका पंक्तीत उभं केल्यास ते आम्हाला मान्य होणार नाही. श्रीकृष्ण क्षत्रिय नाही, एक यत्कच्चित शूद्र गवळी आहे. त्याला स्वयंवरात भाग घेण्याचा अधिकारच नाही. तो आमचा अवमान आहे. राजा भीष्मक तथा हिरण्यरोमन या संदेशाने गडबडला. रुक्मीनं त्याला सूचना केली, यादवांच्या श्रीकृष्णाला परत जायला सांगावं. जमलेल्या इतर राजांसाठी स्वयंवर मांडावं. भीष्मकाला असं करण्याला तो परोपरीने समजावू लागला. तिथं वेळेवर जाऊन क्रथकैशिकानं आपलं म्हणणं मांडताच राजा भीष्मकाचं मन वळू लागलं. तो यादवांना स्वयंवरात मान्यता देण्यास सिद्ध झाला. ही वार्ता कौंडिण्यपूरच्या कोटाबाहेरील जमलेल्या राजमंडळात पसरली. ते बिथरलेत. सर्वात प्रथम तोल सोडून आपल्या मगध आणि चेदी राजांकडे तडक परतले. ते जरासंध आणि शिशुपाल. पाठोपाठ शाल्वासह एक एक करता सर्व राजे रथ हाकत निघूनही गेले. शुकशुकाटलेल्या वैदर्भ भूमीत उरलो केवळ आम्ही.
शूरसेन राज्याचे यादव आणि आमचा परमस्नेही क्रथकैशिक. त्या दिवशी आमच्या तळावरच्या शिबिरात क्रथकैशिकाशी कसं बोलावं ते मला प्रथम समजेना. केवढ्या एककल्ली विचारांचे होते आमचे आर्यवर्तातील देशोदेशींचे राजे. शेवटी निर्धारानं मी परमसहाय्यक स्नेही राजाला म्हणालो, मित्रवर, आता तुमच्या राजनगरालाच परतू. आमच्या सैनिकांना थोडा विश्राम घेऊ द्या. मग परतू आम्ही मथुरेला. आजपासून तुम्ही आमचे जीवाभावाचे स्नेही झालात. काही दिवसांनी क्रथकैशिकाच्या राज्यात येतात मी प्रथम एकच केलं. माझ्या मस्तकावरील भार वाटणारा त्याचा राजमुकुट एक मुहूर्त बघून विधिपूर्वक परत त्याच्या मस्तकावर चढवला. राज्यासह परत केला. कितीतरी मोकळं मोकळं वाटलं मला त्यावेळी. परतीच्या वाटेवर क्रथकैशिकानं राज उपहार म्हणून दिलेल्या अलंकृत रथातून परतताना मी शेजारच्या उद्धवाला म्हणालो, उद्धव, तुला सदैव फार अभिमान आणि कौतुक वाटतं नाही तुझ्या दादाचं? बघ त्याचा कसा केला पाण उतारा जरासंध, शाल्व आणि शिशुपाल या त्रिकुटानं. काही म्हण दादा, तुला क्रथकैशिकाला राज्य परत करण्याचा निर्णय तुलाच सुचणारा आणि शोभणारा आहे. हे एवढंही गालबोट तू तुझ्या विमल कीर्तीवर मागे ठेवलं नाहीस. अभिमान वाटतो मला तुझा. आमचा नेहमीचा 4 शुभ्र घोड्यांचा गरुडध्वज रथ सात्यकी आणि अनाधृष्टी यांच्या मागे होता. पुढे क्रथकैशिकाच्या अलंकृत राजरथातून मी आणि उद्धव चाललो होतो. यावेळी माझ्या अंतर्मनात दूरवर कुठंतरी अस्पष्ट असं गुंजन घुमत होतं, सुदर्शनाच्या मंत्राचं. जागत्या मनात मात्र 2च नाव घोळत होती. त्या नावांच्या अधिकारी मुद्रा भोवतीच्या निसर्गरूपात मुरलेल्या स्पष्ट दिसत होत्या मला. एक क्रथकैशिकाची आणि दुसरी मी कधीच न पाहिलेल्या विदर्भ कन्येची, रुक्मिणीची. खरोखरच कशी दिसत असेल आणि प्रत्यक्षात असेल वैदर्भियांची रुक्मिणी? आणि आम्ही मथुरेला आलो आणि एका वेगळ्याच प्रकाराचं वाढून ठेवलेलं तबक समोर आलं. मामा कंसाला वत्ताना मी केलेलं वक्तव्य, वेळोवेळी यादवांच्या राजसभेत त्यांच्या मार्गदर्शनपर केलेली वक्तव्य, काही उपयोगी पडू नयेत असा हा पेच होता. आमच्या अंतःपुरी कक्षात दादा आणि माझ्यासमोर उभे होते प्रत्यक्ष आमचे वयस्क राजपुरोहित गुरुवर्य गर्गमुनी. त्यांना कसं काय आणि काय विचारावं हे नेमकं मलाही सुचत नव्हतं. प्रश्न येत होता त्यांच्या वयाचा, ज्ञानाचा आणि सर्व दृष्टीने ज्येष्ठ अधिकाराचा. गर्गमुनी आमच्या सर्वप्रथम ठरावा अशा संभाव्य शत्रूचे साक्षात पिता होते आणि हे कटू सत्य आता कुठं आमच्या निदर्शनाला येत होतं. आम्हाला मथुरेतून समूळ उखाडण्यात वारंवार अपयश घेतलेल्या जरासंधानं खूप बुद्धिकौशल्याचा डाव टाकला होता. त्यानं सौभदेशीच्या शाल्वाला हाताशी धरलं होतं. यादवांचा आणि अधिक तर माझा काटा काढण्यासाठी दूर देशीच्या गांधार देशालगतच्या शत्रूला आर्यवर्तात पाचारण केलं होतं. काल यवनाला. स्वतः शाल्वही साधा नव्हता. त्याच्या गाठीशी शेकडो योजनांचे अंतर आकाशमार्गी सहज कापणारे प्रचंड गतिमान अलौकिक असं यंत्रविमान होतं. आपल्या देशीच्या गौरवासाठी त्या विमानाचं नाव त्याने सौभ ठेवलं होतं. आनर्त व मरुस्थली यांच्या सीमांवर वसलेली अर्बुदगिरीवर असलेली शाल्वाची राजधानी होती मार्तिकावती. सौभ विमानातून आपल्या अमात्य व सेनापतींसह शाल्व गांधारदेशी जाऊन आला होता. त्यानं तेथील काल यवनाला आमच्यावरील आक्रमणासाठी पाचारण केलं. काल यवन काही काळ गांधार देशांतर्गत आपल्या राज्यात राहत असे. काही काळ आपला पालक पिता यवनराज याच्यासह आर्यवर्तात दक्षिण देशी अजिंतय नगरीत राहत असे. हा काल यवन आमच्या मथुरेच्या यादवांचे राजपुरोहित गर्गमुनी यांचाच तर पुत्र होता. कसं घडलं होतं हे धक्का देणारं सर्व अघटित तर अजिंतजय नगरीच्या यवनराजांचं गर्गमुनींच्या भ्रमंतीत एकदा त्यानं गाठलं होतं. त्यांची मनोभावे सेवा करून त्यांना प्रसन्न केलं होतं. त्याला पुत्रवान हो असा आशीर्वाद गर्गमुनीने दिला होता. त्या यवनराजाला अनेक स्त्रिया असूनही अपत्यप्राप्त मात्र झाली नव्हती.
होणार नव्हती हे त्यानं गर्गमुनींच्या ध्यानी आणून देताच प्रथम ते गडबडले. मग दिल्या आशीर्वादाचा पाठपुरावा करीत अढळ विश्वासानं निर्धारानं म्हणाले, माझा शब्द कधीच असत्य ठरणार नाही. तुला पुत्र मिळेल. स्वतः नसलास तरी माझ्या पुत्राचा पालक पिता होशील तू. दिले शब्दाप्रमाणे मथुरेतच गोपाली या गोपस्त्रीपासून झालेला आपला पुत्र गर्गमुनींनी अजिंतजय नगरीच्या यवन राजाकडे जन्मताच धाडून दिला होता. तोच हा काल यवन. जेवढ्या शांत विचाराने मुनींनी हे केलं होतं तेवढ्याच शांतपणे त्यांनी ही कथा आम्हाला निर्भयपणे सांगितली. कसं संतापणार त्यांच्यावर? आम्ही आमच्यासमोर आलेला त्यांच्या पुत्राचा काल यवनाचा धर्मसंकटात टाकणारा तिढा त्यांच्यासमोरच ठेवला. ते शांतपणे म्हणाले, जेव्हा त्याला दत्तक म्हणून यवनांच्या हाती दिला तेव्हाच तो त्याचा झाला. माझा त्याचा जन्मनाळेचा संबंध तुटला. यादवांचे प्रमुख म्हणून तुम्ही त्याच्यावर कोणतीही कठोर चाल घेण्यास मुक्त आहात. माझा त्यावर कोणताही निर्बंध असणार नाही. मी यादवांशी सदैव एकनिष्ठ होतो आणि राहीन. गर्गमुनी आमचा आदर्श होते. अत्यंत ज्ञानी, जातक, स्थापत्यशास्त्रातील पट्टीचे तज्ज्ञ होते. विशारद होते. यादवांच्या 18 कुलातील सर्व लहान थोरांना त्यांची जीवनांचे सर्वांगीण ज्ञान अनेक वर्ष ओंजळीने भरून दिलं होतं. त्यांना दूषणावह काहीही बोलणं आम्हाला शक्य नव्हतं. त्यांना लागेलसं काही करणं त्याहून अशक्य होतं. वेळ आली तर कालयवनाला वधावं लागेल आम्हाला. आपणाला रुचायचं नाही ते मुनीवर. बलरामदादा परखड निश्चयाने स्पष्टच म्हणाला. मी त्याच्याकडे बघून हसलो. म्हणालो, चुकतोस तू दादा. तसं कधीच वाटणार नाही आचार्यांना. मी काही एक अपेक्षेने आचार्यांकडे बघितले. आता तेही हसले. म्हणाले, बरोबर आहे श्रीकृष्णाचं. मला ओळखायला चुकलास तू बलरामा. त्यांनी या प्रकरणाला आपला ठाम निर्णय स्पष्ट केला. तसे आम्ही येणाऱ्या सर्व कठोर परीक्षेना तोंड द्यायला सिद्ध झालो. जरासंधाला सर्व यादवांसह मला व दादाला समूळ उखडून काढल्याशिवाय मनःशांती कशी ती मिळणारच नव्हती. आता तर तो गोमंताच्या पराभवानं पुरता बिथरला होता, दुखावला होता. त्याला त्याच्या गिरिव्रज नगरात पूर्वीच्या सर्व सहकार्यात त्यानं नव्या शाल्व व कालयवनाची भर घातली. मथुरेच्या प्रचंड संयुक्त आक्रमणाखाली पुन्हा बैठक भरली. तिला शिशुपाल, दंतवक्र हे माझे आत्तेबंधू, नव्याने लाभलेले कालयवन आणि राजा भीष्मकही सहकार्य करणार होता. पूर्वेकडून शिशुपाल आणि स्वतः जरासंध, पश्चिमेकडून शाल्व, दक्षिणेकडून भीष्मक अशा कात्रीत त्यांच्या यादवांची मथुरा कापून काढायची होती. जरासंधाला त्याच्या नगरमेधाच्या यज्ञात आडकाठी वाटत होती. ती यादवांची. केवळ 15च राजे काय ते त्यांच्या 100 कैदी राजांचे संकल्प पूर्ण करायला कमी होते. आता बलाढ्य शत्रूंच्या सशस्त्र सेना मिळेल त्या वाटांनी गिरिवज्रात एकटवू लागलेल्या वार्ता आल्या. मी ताबडतोब अमात्य विभृतू उद्धव व दादाला घेऊन ककुद्दीन राजाचं रैवतक राज्य गाठलं. त्यांच्या सहकार्याने निष्णांत पाणडुबे बरोबर घेतले. 1 सप्ताह आनर्त देशाचा प्रभास क्षेत्रापासून कुशस्थलीपर्यंतच्या समुद्राचं कसून परिनिरीक्षण केलं. शंखासुराला वधलेला द्वीपापर्यंत समुद्रकिनाऱ्यावरचा प्रदेश नौकांनी पार तसून तसू पिंजून काढला. सुदैवानं रैवतक पर्वताशेजारच्या कुशलस्थलीजवळ एक निवांत आणि भोवतीचा विस्तीर्ण खडक पाण्यात उतरलेलं प्रशस्त द्वीप आम्हाला आढळलं. नाना प्रकारच्या वृक्षराजीने वेढलेलं ते हिरवगार द्वीप समुद्राच्या निळ्या कोंदणीच्या पाचूच्या खड्यासारखं शोभत होतं. समुद्रातूनच शेपटाच्या आकाराचा 20 कोस भूपट्टा धरून शंखासुराच्या द्वीपापर्यंत ते सलग भिडलं होतं. हे एक द्वीप नव्हतंच. डमरूच्या आकाराचा मधला जोड भूपट्टा धरून ही जोड द्वीप होती. समुद्राच्या खाडीतून योजनभर अंतर पार पाडताच कुशलस्थली या द्वीपावर सहज येणे शक्य होतं. हे ठिकाण समुद्रावर दृष्टी ठेवण्यासही योग्य होतं. पाठीमागच्या अनर्त, भृगुकच्छ,
मरुस्थल अवंती राज्यांशी भूमार्गे संपर्क ठेवण्यास ही द्वीप सोयीचं होती. त्यांच्यालगत उत्तरेकडे दूरवर शेकडो योजन विरान अशी मरुभूमी पसरली होती. कच्छची मरुभूमी म्हणजे दक्षिण, पश्चिम, उत्तर अशा 3 दिशांना या द्वीपांवर कसलीही आक्रमण होणं शक्यच नव्हतं. तिकडे सर्वत्र पश्चिम सागर पसरला होता. चौथ्या केवळ पूर्व दिशेला समुद्र वाटेने ही द्वीप काय ती सौराष्ट्राच्या भूमीला संलग्न होती. मी, दादा, उद्धव, सात्यकी व विप्रूंसह नौकेने जाऊन ती दोन्ही द्वीप चौफेर फिरून बारकाव्यानं बघितली. दोन्ही जोडद्वीपांचा परिसर चौअंगी प्रशस्त होता. जसं गोमंताच्या उंच शिखरावर पाषाणी खंडावर बसलो होतो, तसंच यातील कुशलस्थली द्वीपांच्या मध्यभागी तिथल्या एका विशाल कातळखंडावर आम्ही बसलो. कोट्यावधी वर्ष उन्हाचा व समुद्र पावसाचा मारा त्या कातळखंडाने पचविला होता. सूर्यकिरणात तो शिसवर्णात असा काही तळपत होता की त्याच्यावर दृष्टी ठरत नव्हती. कशी कुणास ठाऊक. इथं बसल्या बसल्या आपोआप आचार्य सांदीपनींनी शिकवलेल्या ध्यानाची माझी लय साधली. ओम हिरण्यमय पात्रेण सत्यधर्माय दृष्टे. भोवतीचा द्वीप, दादा, उद्धव, विप्रू यांपासून मी क्षणात अलग झालो. कितीतरी वेळ समुद्राच्या गरजत्या गाजेशी एकरूप होऊन मूक संवाद साधला. सुदर्शनाचे मंत्र आणि गाज एकरूप झाली. मला जाणवलं, हा अनाहत नाद मला चांगलाच पूर्वपरिचित आहे. त्याच्याशी माझं अखंड आणि अतूट असं नातं आहे. नव्हे, तो माझाच नाद आहे. हा आणि मी दोन नाहीच मुळी. माझ्यातील सुदर्शन मंत्राची लय व ही गाज एकच आहे. आता तो अनाहत नाद मला गरजून सांगू लागला, श्रीकृष्णा, हीच आहे तुझी कर्मभूमी. उठव वसुदेव पुत्रा. या आर्यवर्तातील साक्षात झळझळीत असं पहिली वैभवी सुवर्णनगर उठव. प्रचंड नौकांना ठाव देणारं आर्यवर्तातील हे पहिलंच बंदर उठव. इथं चैतन्यात सदैव गरजत्या समुद्रकाठी आणि इथंच. ही तुझी कर्मभूमी, तपोभूमी आणि सार्थकतेची कैवल्यभूमी आहे. यादवांचे थोर स्थापत्यशास्त्र मुनिवर गर्ग त्यांच्या चमकदार बुद्धियोगाला यासाठी मार्गी लाव. उठ. वृष्णी अंधकांच्या वंशजा, वसुदेवाच्या सुपुत्रा, अच्युता असा दृढ आणि गगनस्पर्शी संकल्प कर, जो समस्त विश्वाला सर्वकाळ स्मरत राहील. या कुशस्थली भूमीत यादवांसाठी सर्व आक्रमणापासून दूर असं प्रशस्त, बळकट, सुरक्षित, सुवर्णी असं राजनगर उठवण्याचा संकल्प आत्ताच कर. मी शांतपणे नेत्र उघडले. भारल्यासारखा आपोआप उभा ठाकलो. कटीच्या शेल्याजवळ वस्त्रात घट्ट बांधलेला माझा पांचजन्य सोडवून उंजळीत घेतला. क्षणिक तो मस्तकी भिडवला आणि कंठधमन्या टपटपीत फुलवीत ग्रीवा गगनभेदी उन्नत पेलून मी पंचप्राणानं संकल्पाचा माझा प्रिय, सुलक्षणी, दिव्य पांचजन्य शंख फुंकला. त्याचे रोमांचक स्वर पश्चिम सागराच्या गाजेत मिसळू लागले. त्या ऐकण्यासाठीच जसे कितीतरी विशालकाय चंदेरी मत्स्य सागर जलावर उसळून तळपून क्षणात दृष्टीआड झाले. समयसूचक उद्धवाने झपाझप पुढे होत पश्चिम सागरजलाने भरलेली ओंजळ तत्परतेने आणली. त्यानं ती पांचजन्याच्या शुभ्र धवल तेजावरून कुशस्थलीच्या भूमीवर सोडली. त्यालाच माहीत असलेले भूपूजनाचे मंत्र धडाधड म्हटले. संकल्पाचा शंख फुंकणारा मी, पावनजल सोडणारा उद्धव, आम्ही सर्वांनी नम्र भावे हात जोडले. संकल्प सुटला होता. पश्चिम सागर किनाऱ्यावर कुशलस्थलीच्या भूमीत यादवांचं संरक्षण आणि प्रशस्त नांत सुवर्णी राजनगर उठवण्याचा, एका नव्या समर्थ व कल्याणकारी महाजनपदाच्या निर्माणाचा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.